देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी गेली 10 वर्षापासून 19 मार्च रोजी शेतकरी सहवेदना दिन आपण साजरा करतो। या निमित्तानं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भातील अनेक उपक्रम या ठिकाणी राबवतो। 19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे आणि मालती करपे यांनी आपल्या 4 लहान चिमुकल्या लेकरांसह सामूहिक आत्महत्या केली आणि या आत्महत्येची नोंद शासन दरबारी पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून झाली। शेतकऱ्याच्या वेदनेच्या मुळाशी जाणारी ही घटना म्हणून 19 मार्च रोजी किसान पुत्र आंदोलन आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं या दिवशी देशभरामध्ये आणि विदेशात सुद्धा अन्नत्याग आंदोलन करण्यात येतं। यामध्ये महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी या उपक्रमामध्ये लोक सहभागी होतात। गेली 10 वर्षापासून आम्ही अंबाजोगाई इथं शेतकरी संघटना आणि किसान पुत्र आंदोलनाच्या वतीनं विविध उपक्रमाचे आयोजन करत असतो। यावर्षी शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेते माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना आपण शेतकरी संवेदना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत आणि याचसोबत ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक मॅडम यांचं शेतकरी आत्महत्या कारण आणि मीमांसा या विषयावरील त्यांचं व्याख्यानही आपण आयोजित केलेलं आहे। या उपक्रमामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशा 10 विधवा बहिणींचा सत्कार आम्हा संयोजकांच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि यानंतर सामूहिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम आयोजित करून या उपक्रमाची सांगता करण्यात येणार आहे। सर्वप्रथम सकाळी आम्ही 10 वाजता नगर परिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहासमोर सामूहिक उपोषण सुरू करणार आहोत। यामध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि किसान पुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते सहभागी होतील। यावर्षी या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी मिळावी यासाठी संयोजकांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्या अनुषंगानं शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाभरातील कार्यकर्ते माजलगाव, गेवराई, परळी, धारूर, वडवणी, राडी, इकडल्या आष्टी, पाटोदा या संपूर्ण बीड जिल्ह्यातून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील। माझं सर्व किसान पुत्रांना, शेतकरी भावांना आव्हान आहे की या उपक्रमामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा ही विनंती। 19 मार्च 1986 रोजी महाराष्ट्र हादरविणारी घटना चिलगव्हाण जिल्हा यवतमाळ येथे घडली। पवनारच्या आश्रमामध्ये साहेबराव करपे, मालती करपे, 2 मुलं 2 मुली यांच्यासह त्यांनी महाराष्ट्रामध्ये ही पहिल्यांदा, देशभरामध्येच पहिल्यांदा स्टॅम्प पेपरवर लिहून झालेली ही आत्महत्या आहे आणि या आत्महत्येनं सरकारी धोरणं शेतकऱ्यांच्या कशी विरोधात आहेत हे पहिल्यांदा जगाच्या समोर आलं। तात्कालिक कारण असं होतं की त्यावेळी त्यांचा 42 एकरमध्ये 15 एकर त्यांनी रब्बीचा गहू पेरलेला होता आणि त्याचं विजेचं कनेक्शन कापलं गेलं। त्यांनी वीज कर्मचाऱ्यांना विनंती केली परंतु वीज कर्मचाऱ्यांनी त्यांचं काही ऐकलं नाही आणि त्यामधून ही घटना घडली। शेतकरी संघटनेचे संस्थापक माननीय शरद जोशी यांनी हा विषय लावून धरला आणि तत्कालीन सरकारला ही शेतकरी आत्महत्येची नोंद करायला लावली। देशभरामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच ही घटना घडली होती। त्यावेळचे केंद्रीय मंत्री डॉक्टर श्रीकांत जिचकार यांनी या प्रश्नामध्ये दखल घेऊन त्याची शहानिशा केली। या घटनेनंतर सुप्रीम कोर्टामध्ये
या प्रश्नावर याचिका दाखल झाली आणि सुप्रीम कोर्टानं 1998ला निकाल दिला की त्या निकालामध्ये सांगितलं की शेतकऱ्यावरची कर्ज ही अनैतिक आहेत आणि ती वसूलपात्र नाहीत, अशा पद्धतीचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिल्याच्या नंतर एकदम देशभरामध्ये खळबळ माजली. त्याच दरम्यान नागपूरच्या खंडपीठामध्ये डॉक्टर डी वाय चंद्रचूड हे मुख्य न्यायाधीश होते आणि त्यांच्यासमोर जी शेतकरी आत्महत्येच्या संदर्भामध्ये याचिका चालली त्यामध्ये त्यांनी खरोखरच शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाहीत का या संदर्भामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसकडे त्यांनी अभ्यास करण्यासाठी हा विषय सोपवला आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनं जे नागपूर खंडपीठासमोर जे विवेचन ठेवलं ते थक्क करणारं होतं. या देशामध्ये दरवर्षी मे महिन्यामध्ये खरीपाच्या आधारभूत किमती जाहीर होतात आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये रब्बीच्या किमती जाहीर होतात. तर या दोन्ही पिकं जी आहेत याच्यामध्ये 23 पिकं समाविष्ट आहेत आणि त्या 23 पिकांच्या किती त्यांना बाजारामध्ये भाव मिळाले यासंबंधीचं स्टॅटिस्टिक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनं त्या अहवालामध्ये मांडलेलं आहे. आणि धक्कादायक गोष्ट अशी की केंद्र सरकार ज्या किमती जाहीर करतं त्यापैकी निम्म्यापेक्षा कमी किमती ह्या शेतकऱ्यांना 2005पर्यंत मिळालेले आहेत. ते निर्णय 5 मे 2005 रोजी नागपूर खंडपीठानं जाहीर केला आणि त्याच्यामध्ये अहवालामध्ये आलेल्या गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत. संबंध देशातील या प्रश्नावर अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आत्ता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीतलं धोरण ठरविण्यासाठी एक समिती नेमलेली आणि त्या समितीमध्ये बरेचसे IAS ऑफिसर आहेत. त्याच्यामध्ये कृषी विभागाचे आयुक्त आहेत, सचिव आहेत, तसंच सहकारी विभागाचे आयुक्त सचिव आहेत, जलसंपदा विभागाचे आयुक्त आणि सचिव आहेत, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आयुक्त त्याच्यामध्ये आहेत आणि हे सगळे IAS ऑफिसर आता देवेंद्र फडणवीस सरकारचं धोरण जाहीर करणार आहेत. दरम्यान माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 2024च्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन पुकारलं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा गट यांनी जे निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिली होती त्यामधलं मुख्य आश्वासन होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही शेतकऱ्यांची सरसगट संपूर्ण कर्जमुक्त करणार आहेत. दुर्दैवानं आता कालच्या अधिवेशनामध्ये मला वाटतं 14 मार्चला देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की त्यांनी आम्ही 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज संपविणार आहेत आणि चालू बाकीदारासाठी 50,000 रुपये देणार आहेत. हे याच्यामध्ये बच्चू कडू आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळं हे सरकारला पाऊल उचलावं लागलेलं आहे. साहेबराव करपे पाटलांच्या आत्महत्येच्या नंतर जवळजवळ 40 वर्षांना ही आता 5वी कर्जमुक्ती आलेली, परंतु आत्महत्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर याचा सर्व नागरिकांनी विचार करावा. यासाठी आपण आंबेजोगाई हे आदरणीय शरद जोशींनी आंबेजोगाईला माहेर, शेतकरी संघटनेचं माहेर अशी उपमा दिलेली. या भागामध्ये शेतकरी संघटनेचं काम सगळ्यात सुरुवातीला श्रीरंगराव मोरे, वसंतराव मोरे, आमचे बंधू दत्तू आपेट गुरुजी, नारायणराव पांडे, पंडितराव यादव
या मंडळीने इथं ज्यावेळेस का कामाला सुरुवात केली त्यावेळेसपासून शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये हा भाग सातत्यानं पुढं राहिलेला आहे. अमर हबीब यांनी या सबंध काळामध्ये 10 वर्षापासून किसान पुत्र आंदोलन हे शेतकऱ्यांना गळफास ठरलेले कायदे आणि ते कायदे रद्द करण्यासाठी एक नवीन चळवळ अंबाजोगाईतून सुरुवात केली. त्यामध्ये सुरुवातीपासून शेतकरी संघटनेचे आमचे सहकारी माजी जिल्हाध्यक्ष अच्युतराव बापू गंगणे हे पण त्यांच्यासोबत सुरुवातीपासून आहेत. आपण उद्याचा जो 19 मार्चचा अंबाजोगाईत विविध कार्यक्रमाबद्दल मुख्य संयोजक सुदर्शन रापतोर यांनी माहिती दिलेलीच आहे. त्या अनुषंगानं कार्यक्रम होईल. या शेतकऱ्यांच्या आत्महत्या तातडीनं थांबवाव्यात यासाठी जसं नागपूरच्या खंडपीठानं आणि सुप्रीम कोर्टाने भूमिका घेतलेली त्याच आधारानं शेतकरी संघटनेची आत्ताची मागणी अशी की शेतीमालाला जोपर्यंत निर्यात बंदी इथली काढून टाकली जाणार नाही तोपर्यंत शेतकरी आत्महत्या कमी होतील अशी शक्यता नाही. अशा वारंवार कर्जमुक्ती तुम्हाला आता तर 4 वर्षाला 5 वर्षाला होत आली, आता सातत्यानं दरवर्षी करावी लागेल. आज रात्रीच गारपीट झाली लातूर परिसरामध्ये, आपल्याकडं पण पाऊस झाला. तर हे सहन करण्याची शक्ती त्या व्यावसायिकांच्यामध्ये शेतकऱ्यामध्ये राहिली नाही. हा यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि त्या पोटी आपल्या इथं जी सहवेदना दरवर्षी आपण व्यक्त करतो त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी, उद्या गुढीपाडव्याचा दिवस आहे तरीही एक दिवस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपवास करावा अशी मी जाहीरपणे विनंती करतो. जय जवान जय किसान.